नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील. अक्कलकोट तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मात्र अतोनात नुकसान झालं आहे. पीक तर पीक, काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस कधीही झाला नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील नदी, नाले, तलाव, बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. पुलावरून पाणी जात असल्याने जवळपास निम्म्याहून अधिक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तसेच अक्कलकोट तालुक्यातील अंदेवाडी जहांगीर या गावात एका अतिगंभीर महिलेला चक्क बैलगाडीतून गावाबाहेर थांबलेल्या ॲम्ब्युलन्स पर्यंत घेऊन जाण्यात आलं. हे दुर्दैवी दृश्य देखील यावर्षी निदर्शनास आलं. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी गेल्यानंतर काही मनाला चटके देणारे दृश्य समोर आले. काही गोरगरिबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे तर नुकसान झालेच, आणि त्यांना त्यांच्या संपूर्ण परिवारासह उघड्यावर पडावं लागलं. ही दुर्दैवी वेळ या वर्षीच्या पावसानं दाखवून दिली. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी याही वर्षी निराशाच आली. यामुळे शेतकरी अजून अडचणीत आला असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारकडे अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर होत असतानाही विनंती करत आहेत. अक्कलकोट तालुक्यात या वर्षी झालेल्या प्रचंड पावसात काही तरुणांचा वाहून गेल्याने जीव गेला, तर काही जण थोडक्यात बचावले. एकंदरीत पावसाने यावर्षी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे, यात मात्र शंका नाही. यंदाच्या अतिवृष्टीमुळे कुरनूर धरणातून पाणी बोरी नदीत सोडत असल्याने नदीकडच्या शिवारातील शिरसी, कुरनूर, मोट्याळ, शिंदखेड, सांगवी, कोळीबेट, ममनाबाद, बनसगोळ, निमगाव, गौडगाव, रामपूर, मिरजगी, जकापूर, सातन दुधनी, हालहळी, बसवाणा, संगोळगी, रुद्देवाडी, अंदेवाडी, बबलाद आदी नदीकाठच्या गावांच्या शिवारातील हजारो हेक्टर खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन काढण्यास आलेल्या मूग, उडीद, ऊस, फळबाग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच आर्थिक अडचणीमुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा या मुसळधार पावसामुळे आणि झालेल्या नुकसानीमुळे हतबल झालेला आहे. तात्काळ या झालेल्या नुकसानीचे सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी व जनतेतून होत आहे. तसेच तालुक्यातील चप्पळगाव मंडल, किणी मंडल, सलगर, वागदरी मंडल, दुधनी मंडल, तडवळ, जेऊर, अक्कलकोट ग्रामीण, नागणसूर, वळसंग, कुंभारी, बोरामणी, धोत्री या सर्व भागात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. जवळपास हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहे. आणि इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा या पावसाच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. पिकांच्या पंचनाम्यासोबतच वाहून गेलेल्या मातीचेही पंचनामे करावे अशी मागणी बाधित शेतकऱ्यांमधून होत आहे. बँकेचे कर्ज काढून प्रगत शेती करण्यासाठी काही तरुण शेतकऱ्यांनी शेतात माती टाकली होती. आता पिकासह मातीही वाहून गेल्याने तरुण शेतकरीही हवालदिल झाला आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल या आशेवर सध्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आहे. अक्कलकोट तालुक्याच्या विविध भागातील झालेल्या नुकसानीचे शॉर्ट व्हिडिओज आम्ही पुढे दाखवत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या बातमीवर आपले मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या, निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. बातमी शेवटपर्यंत नक्की पहा
आणि आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी लाख मोलाची आहे. त्यामुळे आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद.